वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल। तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तुम्ही विचारात पडला असणार की ह्याची गाडी चौथ्यांदा पण ठोकली गेली आहे तरी हा एवढा खुशी खुशीने कसा ब्लॉग ओपन करतोय। टेन्शन लेने का नाही व्हिडिओ। ज्याने आयुष्यामध्ये टेन्शन घेतलं ना तो संपला। जळणाऱ्यांची कृपा आणि जलने वालों की दुआ असं बोलायला पाहिजे होतं मला। जलने वालों की दुआ से चल रहा है, चलने दो। पण मी काय थांबणार नाही, मी ब्लॉग बनवत राहणार, गाडी चालवणार। कळलं? जसं मला भरपूर मित्रांचा मेसेज होतो, सपोर्ट करतायत मला एकदम मला काय बोलतात दिलासा देत आहेत। घाबरू नको, होत राहणार, अजून तुझ्या आयुष्यामध्ये अडथळे येणार। ज्या माणूस मोठा व्हायला येतो त्याच्या आयुष्यामध्ये असेच अडथळे येत राहतात। म्हणजे समजून जा भावा, तू आयुष्यामध्ये तू आता तुझ्या या चालत्या लाईफमध्ये तू पुढे चाललेला आहेस, त्याच्यामुळे तुझ्यासोबत हे सगळे अडथळे येत आहेत। आणि थँक्यू जेवढे लोक मला समजवत आहेत त्या लोकांना खरंच मनापासून थँक्यू। आणि माझा दादा पप्पू दादा निकम आहे, त्यांनी पण आता मला काल रात्री एवढी रात्री आम्ही मदत केली। आता गाडीजवळ आलो आहे मी, तो मागून येतोय बुलेटवर। आता आम्ही त्यांच्या ऑफिसमध्ये जातो आहे। त्यांचे षड्यंत्र आता बघूया। त्यांना काय आम्ही सांगितलं नाही की व्हिडिओ शूट केली आहे, ब्लॉग शूट केलं आहे वगैरे, त्यांना काहीच सांगितलं नाही। ते बोलत होते की रविवारी रात्री त्यांची गाडी त्यांच्या ऑफिसजवळ मिलिटरी रोड आहे, मिलिटरी कंपाऊंड बोललो होतो काल, मिलिटरी रोड टाइम्स ऑफच्या इंडियाच्या इकडनं समोर, तिकडे त्यांची गाडी ऑफिसजवळच उभी होती असे ते लोक सांगतायत। त्यांना मला दादानी सांगितलं काहीच बोलू नको, काही राग वगैरे करू नको, सायलेंटमध्ये एकदम राहा, शांतीत क्रांती करायची आपल्याला। तर त्याच्यामुळे आपण आता शांतीतच क्रांती करूया। आणि त्याप्रमाणे तर मी आता भरपूर सायलेंट झालेलो आहे, पहिल्यासारखा राहिलो नाही। तर पहिला मी जास्त करून तोंडाने नाही तर हाताने वार्ता करायचो, पण आता तशा प्रकारे राहिलेलो नाही आहे, चेंजेस झाले आहेत। तर पुढे ब्लॉग बघत राहा तुम्ही काय घडतंय। आता पप्पू दादा येईन, मग त्याच्यासोबत मी जातो। आणि खरंच मनापासून थँक्यू आहे ज्यांनी मला काल मेसेज करून सपोर्ट म्हणजे दिलासा दिला आहे। म्हणजे बोलतात ना, एक पाठीवर हात देतात की बाबा टेन्शन नको घेऊ, तसा एक हात दिलेला आहे। आणि मनापासून थँक्यू त्यांचा पण। ब्लॉग बघत राहा तुम्ही। चला, त्यांच्या ऑफिसचे ते बोललो व्हिडिओ शूट चालू आहे। राजस्थानी हो क्या आप? हाँ। ओके। जो आपका गाड़ी था MH48 36 क्या 48। तर भावांनो जाऊन आलो आम्ही तिकडे, पप्पू दादा आणि मी। तर आम्ही तिकडे ऑफिसमध्ये बसलो। तो मालक मारवाडी होता, बिचारा चांगला होता। आधी तो त्याचा ड्रायव्हर खोटं बोलला, त्याला व्हिडिओ दाखवले सर्व प्रूफ, त्याच्यानंतर सर्व काय खरं झालं। पप्पू दादानी पण त्यांनी पैसे दिले, 20,000 दिले पंच आम्हाला। पण पप्पू दादानी पण आम्हाला सांगितलं की कर्मा किरण इज रिटर्न बॅक असतो, कारण त्याच्याकडून खाली फुकट लुटून पैसा घेऊन फायदा नाही। आणि तो काय चांगल्या मनाने देणार नाही, कारण त्याच्याकडून पैसे घेणार, नंतरला मला तो कर्मा रिटर्न येणार। पप्पू दादा बोलला पंच त्यांनी दिला 20,000चा, पप्पू दादाने त्याच्यातून फक्त 3,000 रुपये काढले आणि त्याला दिले। त्या मालकाने त्याच्या पाया पडला दादाच्या, त्याच्या डोळ्यातून पाणी आलं, रडला तो। पण खरी गोष्ट आहे की कधी कोणाच्या बोलतात ना, एक चुकीचा फायदा नाही घ्यायचा असतो। कारण भले झाली चुकी त्याच्या ड्रायव्हरकडून, पण ती भोगायला त्याच्या मालकाला लागली। त्यांनी पण एवढी मेहनत करून त्याच्या गाड्या टेम्पो उभा केल्या आहेत। इम्पोर्ट एक्सपोर्टचा बिझनेस आहे त्याचा, इमिटेशनचा माल डिलिव्हर करतात ते लोक। आणि तो खरं बोलला की मनापासून की अगर तुम्हारे जगह पे और कोई रहता तो हमको सच्ची में लूटता मारता भी। पण पप्पू दादा बोलला हम भी ट्रैवल्स वाले, हम भी ड्राइवर है, हमको भी मालूम है आज ना कल हमसे भी कुछ ना कुछ तो गलती होएगी, तेव्हा पण आम्हाला ते कर्मा रिटर्न बॅक येणारच। पप्पू दादाने पण मला सांगितलं की किरण हे पैसे फुकटचे घेऊन आपल्याला लागणार नाही। तर फक्त त्याच्या त्या 20,000मधून आम्ही 3,000 रुपये घेतले। आणि ते आता आपण बघू गाडी नॉर्मल काय खर्च करून डेंट काढून घेऊया। तर भावांनो लक्षात ठेवा, कधी कोणाच्या मजबुरीचा फायदा नका घेऊ। मी पण नाही घेतला आणि दादाने मला सांगितलं की घेऊ नको। तर पप्पू दादा थँक्यू खरंच। आता आम्ही आलो त्याच्या गॅरेजवर, आता बघू गाडीची थोडी जागा चेंज करणार आहे।